बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं. जवळपास 48-49 जागांवरती लढतीये. महाविकास आघाडीमुळे आपण लढताय, कशा पद्धतीची तयारी महाविकास आघाडीची काय सांगा? महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला, खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते. बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं. निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे जे काही महाराष्ट्रात घडत आहे, नगर परिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल, ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत. काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्सर. सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या. मग आरोळवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल, 3च्या नंतर देण्यात आलेले एबी फॉर्म्स असतील, बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाहीये. तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत. कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही. खास करून आरो 2 जे असतील, मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत, अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत, याद्या देत नाही आहेत. CCTV फुटेज मागितलं गेलंय, कारण का 100% 3च्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूल प्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट, मग एबी फॉर्म असू देत नसू देत, तुम्ही ते 3 वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही, स्वीकारू शकत नाही. पण जे इलेक्शन इन्चार्ज आहे, जे आता महानगरपालिका आयुक्त आहेत, ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत, एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. पारदर्शकता बिलकुल नाही आहे. काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो ह्या ठिकाणी झाला. मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या जे ते कुटुंबीय आहेत सर्वदे आणि शिंदे, त्यांना पैसे देण्यात येईल आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होईल. त्यांना पोलिसांना सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे. पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल, तिथे पण जर दबाव होत असेल, तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा? एक ह्या देशात, ह्या लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन तर पूर्णपणे बिघडलंय, तर प्रशासनावर आपला विश्वास आहे. पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला, तर आपण बघणार कोणाकडे? आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे काय आहे ते नीट CCTV फुटेज असेल, कुटुंबाला जे CDR कॉल डेटा रेकॉर्ड्स असतील, सगळं नीट तपासून ह्याच्यामागे जे कोणी असेल त्यांची नावं समोर यायला पाहिजेत आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट